तर कसे आहेत मंडळी तुम्ही, तर तुमचा पुन्हा स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. कसे आहेत तुम्ही? तर आज सुजलाचा पुन्हा गेलो यांना सोडायला स्टेशनला. ही परत आज सगळे झालेले फिरायला मुंबईला. मग यांना सोडला गेलो हर्षलबाईच्या घरी. यो बाई लेट निघला आज कॉलेजला जायला. यो लिंगला आणि गेलो आम्ही राजूला भरला ताप म्हणवायला भेटला नाही. मग गणपती मंदिरला जरा थांबलो ना गेलो कॉलेजला. कॉलेजला मग तर कोणीच नाही म्हणून गेलो बघल्या पहिले लेक्चरला. एक लेक्चर बसलो तेवढं एंट्री झाली आपल्या कुमारची आणि सनीची. पुरा चावा झाला सध्या. मग कॉलेजच्या घरी आलो ना गेलो उसा रस पेला ना. किरीसदाचा फोन आला गेलो गाडी काय करायला. मग आपली गाडी खाली गेली ना गेलो घरा जाऊन बघता लक्कीने घेतल्या पाणीपुऱ्या बनवत भाई. मग तसं अचानक कुठं निघायचं म्हणून आईंच्या गाडीत टाकली किरीसदानी. काय माहित कुठं जायचं येऊन नेला कुठे आपल्या ना. बारावला आपला शुभम सर आणि सुसाट गाडी चालू होता आणि भेटला आपल्या रस्त्याला निशान ढोणे. आज क्लासवरून आणत होता इंटिरियर डिझायनर. तसाच पोटला आपण स्वीट्स पूजनला ना इथं करत घेतलेले आपले शुभम सर आणि किरीसदानी. ऑर्डर काय घेतली माहिती नाही. आपण बाहेर जाऊन बस ना मग ऑर्डर दिली ना. इथं लागलो आम्ही ऑर्डरची वाट बघायला ना. इकडे सगळे सांगत होते आपल्या पुढच्या प्लॅनची ना. मग आले आपली ऑर्डर होती जेवलं मिळलं ना. ती आठवली सगळी पोरा. मग तिथं झाली बोलत मग निघलो घरी जायला. मग इथला आपला शुभम सांगते की चला निशून जिथं. मग निशून जिथे पोचलो ना. निशूला बसवला गाडीवर. याला गाडीवर बसवला आणि लगेच एकविरा मंदिरची तर उतरवायला पाठवलं घरी चालत. मोकाट मस्ती केली. निशूला सोडला मंदिराची तर 90 पिढवलं. सुसाट पोचलो आपल्या राईन पोचलो. आणि तुम्ही आपल्या राईनचा व्ह्यू पाहू शकता नाईटचा. पुरा खतरनाक. आपल्या केसदा उभं राहून गाडी चालताना पोचलो घरा बघता आपली सगळी पोरं जमा होती.